नमस्कार मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील डफळापूरचा श्रीपती साखर कारखाना उत्पादनाचा नवा इतिहास घडवत आहे। माजी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम व कारखान्याचे कार्यकारी संचालक तसेच जिल्हा बँकेचे संचालक महेंद्रप्पा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली दमदार वाटचाल सुरू आहे। आतापर्यंत 1 लाख मेट्रिक टन गाळप या कारखान्याने केले असून नुकत्याच भरारी पथकाने या कारखान्याच्या सर्व ऊस वजन काट्याची तपासणी केली असता सर्व वजन काटे अचूक असल्याचा लेखी अहवाल भरारी पथकाने दिल्याची माहिती कारखान्याचे जनरल मॅनेजर महेश जोशी यांनी दिलेली आहे। श्रीपती शुगरची स्थापना जत तालुक्यातील डफळापूर येथे 1 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात आली होती। या कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता 2500 मेट्रिक टन इतकी आहे। सद्यस्थितीत जत व कवठे महांकाळ तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड आहे। या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी ज्यांना वेळेत ऊस गाळप करण्याची सतत चिंता सतावत होती, ती चिंता या कारखान्यामुळे मिटली आहे। अचूक वजन काटे व शेतकऱ्यांना दराचा दिलेला शब्द पाळणारा कारखाना म्हणून श्रीपती शुगर कारखाना ओळखला जातो। श्रीपती शुगरने या गाळप हंगामात 5 लाख गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे। त्यासाठी 250 ट्रॅक्टर आणि 10 हार्वेस्टर मशीनचे करार केलेले आहेत। येत्या काळात कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून यंदाचे गाळप उद्दिष्ट पूर्ण केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे। शासनाच्या आदेशानुसार नियुक्त केलेल्या भरारी पथकाने कारखान्याच्या सर्व ऊस वजन काट्याची तपासणी केली असता सर्व वजन काटे अचूक असल्याचा लेखी अहवाल भरारी पथकाने दिलेला आहे। भरारी पथकात पथक प्रमुख म्हणून जतचे तहसीलदार, पुरवठा निरीक्षक इत्यादी सहभागी होते। पथकाने वजन होऊन गेलेली वाहने गव्हाणीहून परत घेऊन वजन तपासले असता त्यामध्ये तफावत आढळून आली नाही। यावेळी कारखान्याचे चीफ इंजिनियर जाधव, शेती अधिकारी मिरजकर, कदम, कोल्हार इत्यादी उपस्थित होते। धन्यवाद।